राजा राम. क्षण काहीतरी स्वतःस विसरू गुरुचरणात नित्य स्मरू. गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू. हा भवसागर पार करू. हा भवसागर पार करू. किती जन्मावे किती मरावे भ्रमण जीवासे कधी तुटणार. गुरु आज्ञा पाळिता आम्हाला शाश्वत सुख मोक्षही मिळणार. भगवंताचे भक्त होऊन भगवंताचे भक्त होऊन कीर्तन रंगे रंग भरू. गुरुरायाचे नाम गाऊन हा भवसागर पार करू. चतुर्मुखाच्या करणी श्रुतीची तपतप ऐसे वाणी पदे. पंचविषय भोगुनी नरतनु व्यर्थ जाय अशी जाणीवदे. मानवी जीवन सार्थक कराया मानवी जीवन सार्थक कराया तापनाशना तप आचरू. गुरुरायाचे नाम गाऊन हा भवसागर पार करू. सद्गुरु दर्शित उपासनाती जीव शिवाचे भेट करी. पुनरपि जननम पुनरपि मरणम नच हा फेरा संसारी. पुंडलीक गुरुपदा नमितसे पुंडलीक गुरुपदा नमितसे सर्वही त्यांचे चरण धरू. गुरुरायाचे नाम गाऊन हा भवसागर पार करू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 बोला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान गोपाल कृष्ण महाराज की. राजाधिराज रामचंद्र महाराज की. महारुद्र हनुमान की. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समरथ. सदा सर्वदा प्रीति रामी धरावे
सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. सुखाची स्वये सांगी जीवी करावी. सुखाची स्वये सांडी जीवी करावी. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. देह दुःखते सुख मानित जावे. देह दुःखते सुख मानित जावे. देह दुःखते देह दुःखते सुख मानित जावे. देह दुःखते सुख मानित जावे. देह दुःखते देह दुःखते सुख मानित जावे. देह दुःखते सुख मानित जावे. देह दुःखते सुख मानित जावे. विवेके सदा सस्वरूपी भरावे. विवेके सदा सस्वरूपी भरावे. सदा सर्वदा प्रीती रामी धरावे. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी. सुखाची स्वये सांडी जीवी करावी. देह दुःखते सुख मानित जावे. विवेके सदा सस्वरूपी भरावे. जय जय रघुवीर समर्थ. मनुष्य हा असा प्राणी आहे की एखादी व्यक्ती आपल्याला तिच्या ठिकाणी प्रेम नाही असं वाटतं.
सदा रागावलेली, प्रेमाच्या संदर्भात कोरडी असलेली असं वाटतं. पण ज्याप्रमाणे परमेश्वराला श्रद्धेशिवाय माणूस निर्माण करता आला नाही, श्रद्धामयोयम पुरुषः, त्याचप्रमाणे मनुष्य हा प्रेमाचा भुकेलेला आहे. त्यालाही कुणावरती तरी प्रेम करावं असं वाटतं, त्याच्यावरती कोणीतरी प्रेम करावं असं वाटतं. प्रेम ही ईश्वराची देणगी आहे. प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय देणे. कोणीतरी आपल्यावरती प्रेम करावं, आपण कोणाच्यावरती प्रेम करावं, एकमेकांच्या परस्पर जिव्हाळ्यानं समाधान मिळवावं, हा मनुष्याचा स्वभाव आहे. त्याला ते स्वाभाविकपणानं वाटतं. आणि असं एकमेकांच्यावरती प्रेम करण्यामध्ये काहीही वाईट नाही. पण हे कितीही आपण म्हटलं तरी मानवी पातळीवरती आपण जे एकमेकांच्यावरती प्रेम करतो त्याला मर्यादा असते. खरं प्रेम मनुष्य मनुष्यावरती नाही करू शकत. आणि थोडंसं टोकाचं बोलायचं झालं तर खरं प्रेम जे आहे ते फक्त परमेश्वरावरती करावं. आणि तेच आजच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. बाळांनो, तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे बरं का, तिथून सांगतायत. हो, फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती. काय अपेक्षा आहे नाही? धन्य आहे. कदाचित ती त्याच योग्यतेची असणार, त्याशिवाय काय असा विश्वास दाखवला जातो. बसा कुठं तरी शांतपणाने बसा. प्रेम करावंसं वाटणं हा काही गुन्हा नाही. पण त्या प्रेमाचं जे अधिष्ठान आहे ते आप्त, पत्नी, पुत्र, परिवार हे नसावं. उत्कट प्रेम असं ज्याचं वर्णन केलं जाईल ते जे प्रेम आहे ते परमेश्वरावरती करावं. का तर परमेश्वर हा शाश्वत आहे. तो नव्हता असाही काळ नव्हता, तो नाही असाही काळ नाही, आणि तो असणार नाही असाही काळ नाही. त्रिकालाबाधित तो आहे. आपण जे व्यवहारामध्ये प्रेम करतो ते प्रेमाचं नाटक असतं. कुणीच कुणावरती खरं प्रेम करू शकत नाही. त्या प्रेमापोटीच आपण तरुणपणाचा काळ हा सगळा अर्थार्जनासाठी वापरतो. हळूहळू त्यांनी आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केलेली आहे. महत्त्वाचा जो मनुष्याच्या जीवनातला काळ आहे तो खरं म्हणजे कौमाराचरेत प्राज्ञा धर्मान भागवतानी. आपल्याकडे फार मोठी एक चुकीची समजूत आहे की परमार्थ हा 60 नंतर 70 नंतर वगैरे करायचा असतो. अशी एक आपण चांगली आपल्या दृष्टीनं समजूत करून घेतलेली आहे. पण याच्या इतकी दुसरी खोटी समजूत नाही.
5 वर्षाच्या मुलाकडून 4 उपनिषद वाचली आहेत का अशी अपेक्षा कोणी करत नाही, बरोबर आहे. पण वयाची 20 उलटली तरीही त्याला जर भगवंताच्या विषयीचं काही वाटतच नसेल तर तो अधःपात आहे. सगळं जे काही आपण मिळवतो, काही माणसं तर इतकं मिळवतात की ते नुसतंच मिळवतात, ते खर्च करतच नाहीत. प्रेझर ऑफन प्रजेशन म्हणजे फक्त मला ताबा त्याचा आहे याचाच आनंद. तो मध्ये एक मूर्ख नाही, कोणी म्हटलं मूर्ख नाही, मुख्यमंत्री 2020च्या आसपास कोणीतरी एक मुख्यमंत्री होता. त्याने त्या काळामध्ये काय सांगितलं होतं माहिती आहे का? वर्तमानपत्र छापा पण त्याचं वितरण करू नका. काय बुद्धी आहे ना? वर्तमानपत्र छापा पण त्याचं वितरण करू नका म्हणजे काय? स्वयंपाक करा पण घेऊ नका. असाही मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे. आपण केवढे भाग्यवान आहोत. आता सर्वार्थाने बहुतेक तो निवृत्त झाला असावा. जे मिळवतो ते सन्मार्गानं मिळवावं आणि योग्य विचारानं योग्य करण्यासाठी त्याचा खर्चही करावा. किती मिळवायचं? आपलं पोट भरल्यानंतर लक्षात घ्या, मनुष्य तर तरी प्राणी आहेत. मनुष्याच्या व्यतिरिक्त जे प्राणी आहेत त्यांचं पोट भरलं की ते शांत राहतात. अगदी वाघ सिंहासारखे क्रूर प्राणी जरी असले तरी त्यांचं पोट भरल्यानंतर ते निरुपद्रवी असतात. एखाद्या झाडीमध्ये बसलेले असतात शांतपणाने. पण मनुष्याचे उद्योग जे आहेत ते पोट भरल्यानंतर सुरू होतात. मनुष्याचे उद्योग पोट भरल्यानंतर सुरू होतात. आता पोट भरल्यानंतर सुद्धा तुला काहीतरी करावंसं वाटतं अशी जी परमेश्वरानं तुला विशिष्ट शक्ती दिलेली आहे. एनर्जी. आवश्यक तेवढं करून झाल्यानंतर सुद्धा जे करावं असं वाटतं त्यासाठी जी परमेश्वरानं तुला शक्ती दिलेली आहे त्या शक्तीचा वापर तू कशासाठी करतोस? खरा विचार केला तर मनुष्याला जी इंद्रिय दिलेली आहेत परमेश्वरानं ती इंद्रिय इतर प्राण्यांच्या पेक्षा फार कमजोर आहेत. हत्तीच्या सोंडेमध्ये जे बळ आहे ते मनुष्याच्या हातात आहे का? नाही. शहामृग ज्या वेगानं पळतं त्या वेगानं मॅथॉरॉन स्पर्धा जिंकणारा सुद्धा पळू शकत नाही. मुंगीला जो स्वाद आहे तो मनुष्याला नाही. मला सांगा, आपल्या घरी गूळ आणलाय असं त्या मुंगीला कोणी कळवतो का? उलट गोड पदार्थ त्या मुंगीला कळू नये म्हणून आपण जपत असतो. आमची मुलगी जेव्हा 4 वर्षाची होती तेव्हा एका डब्यावरती तिनं म्हणजे गुळाच्या डब्यावरती बाहेरून लिहून ठेवलेलं होतं तिखट. म्हणजे या डब्यात तिखट आहे अशी कल्पना करून ती मुंगी येणार नाही. तुम्ही बाहेरून काहीही लिहा अथवा न लिहा, आत काय आहे ते बाहेरून मुंग्यांना कळतं. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं आहे. मुंगीची या घरा कोण धाडी मूळ, मुंगीची या घरा कोण धाडी मूळ. मुंगीची या घरा कोण धाडी मूळ. आम्हा घरी कुळ
थाव घेई, आम्हा घरी कुळ थाव घेई, मुंगीची या घरा. मुंगीची या घरा कोण धाडी मूळ, आम्हा घरी गुळ धाव घेई. मुंगीला सांगावं लागत नाही, गोड पदार्थाला ती लगेच चिकटते. कुत्र्याच्या नाकाला जो वास तसा माणसाच्या नाकाला येतो का? अजगराला जेवढी पचनाची शक्ती आहे तेवढी आपल्या ठिकाणी आहे का? आता ती इंद्रिय त्याच्या प्राण्यापेक्षा माणसाची इंद्रिय किती कमजोर आहेत. परमेश्वराची योजना भरपूर आपण उपभोग घ्यावा अशी जर असती तर ती सगळी इंद्रिय त्या अर्थानं समर्थ दिली असती. पण मनुष्या इतका दुसरा कोणताही अशक्त प्राणी नाही. त्या प्राण्यांच्या दृष्टीनं विचार केला तर मग तो विचार करून मनुष्यानं असं ठरवलं पाहिजे की आपल्याला किती हवं आहे, किती मिळवायचं आहे. पोटापुरतं मिळवणं हा तुझा हक्क आहे, ते कोणी नाकारलेला नाही. पण अधिकांयोभिमन्येत सत्तेनो दंड बर्हती, आवश्यकतेपेक्षा अधिक मिळवणं हे शास्त्राच्या दृष्टीनं दंडार्ह आहे, दंडाला पात्र आहे. सरकारी जे कर आपल्यावरती असतात तो दंडच असतो. आपण त्याला कर म्हणतो, आपल्याला बरं वाटतं, पण तो दंडच असतो. तो पैसे आपण मिळवतो, ते किती मिळवायचे ते ठरवतात. त्यांच्या नियमाच्या पेक्षा जास्त मिळवले की त्याच्यावरचा विशिष्ट कर त्यांना द्यायचा असतो. कशासाठी हे सगळं मिळवायचं? तर शरीराला सुख लाभावं म्हणून. शरीराला सुख लाभावं म्हणून पुन्हा कालचा विषय आला. आपण जेवढं जास्तीत जास्त सुख या शरीराला देण्याचा प्रयत्न करू तेवढं ते शरीर दुबळं होत जातं. वऱ्हाडातला एक सावकार, त्याचा मुलगा लग्नाचा होता आणि पैठणचा एक सावकार त्या वऱ्हाडातल्या सावकाराकडे गेला. त्या पैठणच्या सावकाराची मुलगी लग्नाची होती. दोघेही गर्भश्रीमंत होते. पैठणच्या सावकारानं त्या वऱ्हाडातल्या सावकाराला सांगितलं, तुमचा मुलगा लग्नाचा आहे, माझी मुलगी लग्नाची आहे, तुम्ही श्रीमंत आहात, हा लौकिक आमच्या पैठणपर्यंत पोहोचलेला आहे. माझी मुलगी, मला एकच मुलगी आणि ती लाडात वाढलेली आहे. घरची श्रीमंती असल्यामुळं तिला आजपर्यंत दुःख कसं असतं ते माहीत नाही. पुढंही तिला दुःख माहीत होऊ नये म्हणून तुमचा लौकिक ऐकून तुम्ही श्रीमंत आहात, तुमचं वैभव लक्षात घेऊन माझी मुलगी मी तुमच्याकडे द्यावी या हेतून मी तुमच्याकडे आलो आहे. ते ऐकल्यानंतर त्या वऱ्हाडाच्या सावकारानं त्यांना सांगितलं, हे बघा, मी श्रीमंत आहे, बरोबर आहे, मी श्रीमंत आहे, पण मी श्रीमंत आहे म्हणजे तुमची मुलगी माझ्याकडे आल्यानंतर तिला मी दर 2 महिन्यांनी पैठणी देईन, दर 2 महिन्यांनी मी तिला पैठणी देईन. पण ती पैठणी नेसून सुद्धा तिला सडासारवण घरातलं करावं लागेल. मी श्रीमंत आहे म्हणून तिला सोन्याची घागर देईन, पण ती घागर घेऊन नदीवरती जाऊन पाणी तिला आणावं लागेल. आणि हे जर तुम्हाला मान्य नसेल तर हे संबंध जमणार नाहीत. आणि ते लग्न झालं नाही. लग्न हुंड्यावरून मोडलं नाही, लग्न शारीरिक श्रमावरून मोडलं. आज मनुष्याला श्रम नको आहेत, कष्ट नको आहेत. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी,
सुखाची स्वये सांडी जीवी करावी. समर्थ रामदास स्वच्छ शब्दात सांगतायत की सुखाच्या पाठीमागं लागू नका. सुख वेगळं आहे आणि हित वेगळं आहे. हित म्हणजे सुख नव्हे आणि सुख म्हणजे हित नव्हे. सगळ्या संतांनी ती दुःख आपल्या वाट्याला आली असती तर आपण दिवसातून 3 वेळेला आत्महत्या केली असती. अशी दुःख त्यांनी सहन केली, पण ते खऱ्या अर्थानं सुखी झाले. आपण मात्र सुखाच्या पाठीमागं लागून काय झालं? सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. इच्छा सुखाची आहे, पण मिळतंय ते दुःख. त्याचं कारण काय आहे? परमेश्वराला आपण विसरलो. आपण मूळ विसरलो. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे अधिष्ठान आपण विसरलो. काळाप्रमाणे बदलायला पाहिजे अशी एक कल्पना समाजामध्ये वाढती आहे. काळाप्रमाणे बदललं पाहिजे. मला इमानदारीनं सांगा, काळाप्रमाणे बदलायला पाहिजे म्हणजे काय? हे कोणी खऱ्या अर्थानं सांगू शकेल का? काळ बदलला म्हणजे काय झालं? नुसतं आपलं वाक्य बोललं म्हणजे झालं का? काळ बदलला असं केव्हा म्हणता येईल? एकेकाळी सूर्य पूर्वेला उगवत होता, आता तो पश्चिमेला उगवतो. काळ बदलला, मान्य आहे. असं घडलंय का? आपण कितीही पुढं जात असलो तरीसुद्धा सूर्य पूर्वेलाच उगवतो, पश्चिमेलाच मावळतो. आपण घरामध्ये स्वयंपाक करतो, ती भांडी बदलली. चुलीवर करत होतो, पातेल्यात करत होतो, त्याऐवजी गॅसवर करायला लागलो, कुकरमध्ये करायला लागलो. पण आज शिजवतो डाळ तांदूळच ना, त्यात काही बदल झाला का? नाही. म्हटलं आता सुधारित भांडी आलेली आहेत, त्यात वाळू शिजते. हे जर घडत असेल तर समजू शकतो की काळ बदलला. काळ बदललेला नाही, आपण बदललो आहोत. आणि आपला जो बदल आहे तो बदल सुखावह नाही आहे, तो हितावह नाही आहे, तो विनाशाकडे नेणारा बदल आहे. आम्ही आपलं कीर्तनात सांगतो, श्रोते ऐकतात. कीर्तन झालं की तेही विसरतात. आमच्या सोनोपंत दांडेकरांनी एकदा सांगितलं होतं. ते म्हणाले, कीर्तन झाल्यानंतर श्रोते कीर्तनकारांना नमस्कार करतात. याचा अर्थ काय म्हणाले? ते श्रोते त्या कीर्तनकारांना नमस्कार करून सांगतात की 1.5-2 तास तुम्ही जे सांगितलं ते सगळं ऐकलं. जे ऐकलं ते सगळं तुमच्याच पायावरती ठेवतो आणि आम्ही जसे आलो तसे परत जातो. हा त्या नमस्काराचा अर्थ आहे. ज्या अर्थी बऱ्यापैकी लोक हसलात त्या अर्थी आपल्याला ते कळलं आहे. आणि नुसतंच कळलं नाही, पटलं आहे. खरं आहे ते. त्याचा उपयोग काही नाही. भगवंताला अर्जुनाला सतत सांगावंसं वाटलं, कंटाळा नाही आला कधी. मला आलाय. मी मगाशीच कोणाशी तरी बोललो, कदाचित हे आज माझं शेवटचं कीर्तन असू शकेल. आवश्यकता नाही आहे कुणाला अशा कीर्तनाची. काय आहे, मी थोडा म्हणा, जास्त म्हणा, पण मी जुन्या विषयातला आहे, प्राचीन परंपरेतला आहे. प्राचीन परंपरेतला या शब्दाचा अर्थ काय? तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामी, टेंबे स्वामी, शंकराचार्य यांच्या परंपरेतला आहे. तर या परंपरेला तुम्ही मागासलेली परंपरा म्हणत असाल, आमचं काही म्हणणं नाही. पण जी सुधारित परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे तुम्ही सुखी होत आहात हे जर आम्हाला पटवून दिलं तर आम्ही मान्य करू. तसं घडत नाही. जुनं ते का टाकायचं याचं कारण कळलं पाहिजे की का जुनं म्हणूनच टाकायचं. जुनं म्हणूनच टाकायचं असेल तर सूर्यनारायणाच्या
प्रकाशाचा उपयोग करता येणार नाही, कारण तो सूर्य जुना आहे. आम्ही नवे आहोत, आम्ही त्या सूर्यप्रकाशाचा उपयोग करणार नाही. नका करू. काय होतं ते बघा. उलट आहे की परदेशातले लोक भारतातल्या लोकांना प्रश्न विचारतात की तुमच्या देशात एवढा सूर्यप्रकाश मिळतो, काही काही देशामध्ये 6-6 महिने प्रकाश मिळत नाही. भारत देशामध्ये 12 तास सूर्याचा प्रकाश असतो, 12 तास अंधार असतो. इतका सूर्यप्रकाश असून सुद्धा तुमच्या देशामध्ये लोकसंख्येबरोबर लोकसंख्या वाढते का? उत्तर काय देणार? नुसता सूर्य उदय होऊन भागत नाही, तो सूर्य जेव्हा उदय होतो, तो उगवतो, तेव्हा माणूस उठतो का? सूर्य उगवतो, माणूस झोपलेलाच असतो. एक काळ आपल्याकडे असा होता की भारतीय लोक सूर्योदयापूर्वी 2 तास उठायचे. आपल्याकडे एक शब्द आहे, पंच उषः काल. तो हाच उषः काल आहे, ब्राह्ममुहूर्त. सूर्यनारायण उगवण्यापूर्वी 2-2 तास माणसं उठत होती, स्नान संध्या करून सूर्य कधी उगवतो याची वाट पाहत होती. आज कसं झालं आहे, सूर्य वेळेवर उगवतो आणि आपण कधी उठतोय याची तो वाट पाहतो. या सूर्यनारायणावरती ही परिस्थिती आलेली आहे. काय करणार? तेव्हा सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देण्यासाठी सिद्ध आहे, पण ते आरोग्य आपण घेतलं पाहिजे ना, उठलं पाहिजे. लहान मुलांना ही सवय लावली पाहिजे. विशिष्ट वयात ही सवय लावली नाही तर पुढं लागणार नाही. लालयेत 5 वर्षाणि 10 वर्षाणि ताडयेत प्राप्ते तु 16 वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत. वयाच्या 5 वर्षापर्यंत मुलांचे लाड जरूर करावेत, पण त्या वयानंतर त्या मुलांना संस्कार सांगितले पाहिजेत, संस्कार केले पाहिजेत, शिस्त लावली पाहिजे. ती आपल्याला शिस्त असेल तर आपण त्यांना लावणार, पण कुठंतरी ही खंडित झालेली परंपरा आपल्याला सुरू करायला नको का? का सगळं त्या मोदींनीच करायचं? ते त्यांच्या परीनं करतातच आहेत. 18-18, 20-20 तास काम करतात. देशाचा पंतप्रधान 20-20 तास काम करतो. सगळ्या कुत्र्यांचं भुंकणं सहन करून हे सगळं करतो आहे. अलीकडे मी ऐकलं, म्हणजे नवरात्रात तर ते उपवास करतातच, फक्त पाणी पितात थोडंसं, बाकी काही नाही. 10-10 दिवस पाणी पण पंतप्रधान राहतो आहे आणि झोपून राहत नाही. त्याही दिवसामध्ये रोजच्या इतकंच काम. अयोध्येमध्ये राममूर्तीची स्थापना झाली, मोदींच्याकडून झाली, पण ती स्थापना होण्यापूर्वी 11 दिवस उपोषण केलं होतं. भारत देशाचा पंतप्रधान भगवंताच्या रामाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी शरीर पवित्र व्हावं म्हणून उपोषण 11 दिवस करतो. अपेक्षा अशी असावी त्यांची की यद्यत आचरते श्रेष्ठा तत्तदेवे तरो जना, की मोठा जसा वागतो त्याचं पाहून इतर लोक त्याचं अनुकरण करतात. पण तसं काही घडलं नाही. यथा राजा तथा प्रजा, हे सगळं इतिहास जमा व्हायला लागलं. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी. जेवढं सुखाच्या जवळ आपण जाऊ तेवढं शरीर दुबळं होत जाईल. शेवटपर्यंत हे शरीर कार्यक्षम राहावं असं वाटत असेल तर त्यासाठी सुखा अंग देऊ नये, प्रयत्न पुरुषे सांडू नये, कष्ट करिता त्रासो नये निरंतर. किती गंभीर उपदेश समर्थ रामदासांनी आपल्याला केला आहे. त्याच्या पाठीमागचा हेतू एकच आहे, संतांना काही मिळवायचं नव्हतं. समाजाकडून संतांना काहीही मिळवायचं नव्हतं. ते होते तेव्हा समाजानं त्यांना काही दिलं नाही. दिला तो फक्त त्रासच दिला.
सगळं सहन करून त्यांनी आपल्यासाठी सहज बोलणे हितोपदेश. काही काही वेळेला मी जेव्हा संतांचं वाङ्मय वाचतो तेव्हा असं मनामध्ये येतं की हे संत झाले नसते तर आपलं काय झालं असतं. संत झाले नसते तर आपलं काय झालं असतं. प्रेम करायला सांगितलं पण कुणावरती करा, प्रेम करू नका म्हटलं नाही. याचा अर्थ समाजामध्ये किंवा संसारामध्ये आपल्या घरातल्या माणसांच्या बरोबर तुच्छतेने वागावं असा त्याचा अर्थ नाही आहे. घरामध्ये प्रसन्न वातावरण असलं पाहिजे, एकमेकांच्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे, शक्य असेल तेवढं एकमेकांच्यासाठी केलं पाहिजे. परंतु उत्कट प्रेम असं ज्याला म्हणता येईल ते प्रेम मात्र परमेश्वरावरती करावं. त्या प्रेमाचं अधिष्ठान परमेश्वर हे असावं. तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यति शाश्वतम. त्याच्याच प्रसादानं त्याच्याच कृपेनं आपल्याला शाश्वत स्थान मिळायचं आहे. कुंतीनं परमेश्वराला सांगितलं, देवा मला कायम दुःखात ठेव. काय मागणी आहे? विपद संतु न शाश्वत यत्र यत्र जगद्गुरो. मला कायम दुःखात ठेव. आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल, हे काय जगावेगळं मागणं. आपल्यालाच नव्हे तर भगवंतालाही आश्चर्य वाटलं आणि त्यानं विचारलं, आत्या तू काय मागतेस माझ्याजवळ? दुःख? आणि ते दुःख तुला काही कमी आहे काय? आणि तरीही पुन्हा तू दुःख मागतेस. तेव्हा कुंतीनं त्याचं स्पष्टीकरण केलं, देवा दुःख प्राप्त झालं नाही तर तुझं स्मरणच होत नाही. मला इमानदारीने सांगा, आपल्याला परमेश्वर आठवतो केव्हा? सुखात आठवतो का? तेवढं सांगा. कबीर महाराजांनी सांगितलंय, दुःख में स्मरण सब करे, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में स्मरण करे, सुख में स्मरण करे, तो दुख कहाँ से होय. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय. दुख में स्मरण सब करे, सुख में करे न कोय. दुःखाचं संकटाचं असं काहीतरी असलं की मनुष्य परमेश्वराकडे जातो. मला इमानदारीने सांगा, आपल्याला काही आरोग्य बिघडलं की पहिल्यांदा आपण परमेश्वराची आठवण करतो का? तेवढं सांगा. आपण परमेश्वराकडे जातो ते शेवटी जातो. सगळे उपाय थकले की ते डॉक्टरच सांगतात, आता आमच्या हातात काही राहिलं नाही, आता त्या वरच्याला सांगा. काही काही डॉक्टर ते वरच्यालाच म्हणतात, ते त्या निमित्तानं सुद्धा देवाचं नाव घेत नाहीत. वरच्याला सांगा म्हणे. आमच्या वेदानं स्पष्ट आणि स्वच्छ आदेश दिलेला आहे, प्रथमोदैव्योभिषेक. देवाजवळ पहिल्यांदा जा, आम्ही शेवटी देवाजवळ जातो. म्हणजे आम्हाला प्रयत्नानं पंचविषयी मिळवायचे आणि जाता जाता देव मिळाला तर हवा आहे. म्हणजे आमचा जो परमार्थ आहे तो तुळशी बागेतल्यासारखा आहे. विशेषतः या वर्गाला वाटतं हा काय प्रकार आहे?
तुळशीबागेतला परमार्थ म्हणजे काय? काय वेगळा आहे का? काय आहे? आमच्या पुण्यातली तुळशीबाग आणि त्या तुळशीबागेतलं राम मंदिर, मी तर स्वतः तुळशीबागेतलं राम मंदिर म्हणजे पुण्यातली अयोध्या समजतो. तुळशीबागेतलं राम मंदिर म्हणजे मी पुण्यातली अयोध्या समजतो. मला त्या राम मंदिराविषयी विलक्षण अभिमान आहे. माझी तिथं रामनवमीची अनेक कीर्तनं झालेली आहेत. झालं आहे काय माहिती आहे का? त्या राम मंदिराभोवती जी दुकानं आहेत ना, तिथे सगळं मिळतं. काय मिळत नाही, सगळं मिळतं तिथे. आणि मग विशिष्ट वर्ग त्या दुकानात जातो. त्या दुकानातलं काय काय हवं असतं ते सगळं घेऊन झालं की मग तो वर्ग विचार करतो, आता आलोच आहोत दुकानात, तर जाता जाता रामाला नमस्कार करून जाऊया. हा तुळशीबागेतला परमार्थ आहे. त्या कबीराचं लक्ष गेलं कुठे? एक मुंगी चालली होती. मुंगी चालली होती हळूहळू हळूहळू. तिच्या तोंडामध्ये मुगाच्या डाळीचा एक कण होता. मुगाच्या डाळीचा एक कण होता त्या मुंगीच्या तोंडामध्ये. आणि अशी जाताना तिला वाटेमध्ये एक तांदळाचा कण दिसला. तांदळाचा कण दिसला. आता तो तांदळाचा कण दिसल्यानंतर तो तांदूळ तोंडात धरावा असं तिला वाटलं. पण झालंय काय? तिच्या तोंडात तो डाळीचा कण आहे, तो ती टाकायला तयार नाही आहे. तो मुगाच्या डाळीचा कण तसाच ठेवून तो तांदूळ मिळवता येईल का यासाठी ती प्रयत्न करते. पण ते सगळं दृश्य त्या कबीराने बघितलं आणि त्या कबीराने त्या मुंगीला सांगितलं, चिंटी चावल ले चली, चिंटी चावल ले चली, बीच में मिल गई डाल. कहे कबीर दो ना मिले, एक ले दूसरी डाल. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय. चिंटी चावल ले चली, बीच में मिल गई डाल. ते डाळ आहे तांदूळ दोन्ही तिला घ्यायचंय. कबीराने सांगितलं एक घ्यायचं असेल तर दुसऱ्यावरती पाणी सोडावं लागेल, आणि तोंडातलं सोडायचं नसेल तर जे मध्ये दिसतंय त्याच्यावरती पाणी सोड. दोन्ही मिळणार नाहीत. परमार्थही करू आणि प्रपंचही करू, आजपर्यंत असं कुणीही मिळवलेलं नाही. परमार्थ अगोदर, प्रपंच नंतर, असा खऱ्या अर्थानं क्रम आहे. कोणीतरी म्हणेल एकनाथ महाराजांनी नाही का प्रपंच करून परमार्थ केला, धादांत खोटं हे वाक्य. एकनाथ महाराजही या नियमाला अपवाद नाही. त्यांनी अगोदर पूर्ण परमार्थ केला आणि नंतर गुरूंच्या आज्ञेनं त्यांनी प्रपंचाला प्रारंभ केला आहे. आणि नुसतंच नाथांचा प्रपंच नाही का केला एवढं म्हणून भागत नाही. त्या प्रपंचासाठी त्यांनी काही उद्योग केल्याचं वर्णन कुठंही नाही. त्यांचा सगळा भार आहे तो परमेश्वरावरती आहे. आणि परमेश्वरावरती भार टाकल्यानंतर काहीही कमी पडत नाही. हा सगळ्या संतांचा अनुभव आहे. आपण कमी पडतो ते संतांच्या इतका विश्वास आपण त्या परमेश्वरावरती ठेवू शकत नाही. इथं आपण कमी पडतो. परमेश्वर कठोर आहे हे मान्य आहे, पण त्यानं जर असं कठोर झालं नाही तर कसं होईल मला सांगा. त्याला त्रैलोक्याचा संसार करायचा आहे हो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हटलं जातं त्याला. त्रैलोक्याचं गाडं चालवायचं असेल तर त्याला असं बावळट राहून कसं चालेल. आणि म्हणून त्यानं स्वच्छपणानं आपल्या दरबारातला नियम सांगून ठेवला, ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्.
माझ्याकडे यायचं असेल तर माझे सगळे नियम तुम्हाला पाळलेच पाहिजे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित. हे भगवंताचं वाक्य आहे. शास्त्राप्रमाणे चाला, संतांच्या आदेशाप्रमाणे चाला. भगवद्गीता कशासाठी आहे? नराचा नारायण करण्यासाठी आहे. मानवी जीवनाचं तेव्हा देवजीवनात रूपांतर होतं. हा देव तरी कोणता? तो सद्गुरूला शरण गेल्याशिवाय कळत नाही. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय कळत नाही. समर्थ रामदास हे राष्ट्रगुरू आहेत. आजचा काळ असा देहधारी गुरु करण्याच्या योग्यतेचा काळ राहिलेला नाही. कोण कुणाला कसं फसवेल सांगता येत नाही. रोज नव्या बातम्या. त्या भानगडीत पडण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे आपल्याला, माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव आपणची गुरु. तुम्ही त्या परमेश्वराला शरण जा. त्याला वाटलं तर तो तुम्हाला गुरु देईल, अन्यथा तो स्वतः गुरु होऊ शकतो. तो सगळाच आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुकाराम महाराजांना फक्त स्वप्नात दर्शन झालं तेवढं पुरलं. त्यांना मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाकी त्यांच्या जीवनामध्ये साक्षात सद्गुरूंचा काही संबंध आलेला नाही. फक्त एकदाच दर्शन झालं, ते सुद्धा स्वप्नात, तेवढं पुरलं. तुम्ही सद्गुरूच्या भेटीची तुमची योग्यता झाली की ज्ञानेश्वर म्हणालेले आहेत की सद्गुरू भेटे आपैसा. तुम्ही तुमची पात्रता वाढवा. तुम्ही जे कराल ते सुद्धा तुमचा परमार्थ ठरू शकतं. वेगळं काही करावं लागत नाही. समजा कोणी डॉक्टर असेल तर त्या डॉक्टरांनी 12 तास नामस्मरणाची तपश्चर्या करण्याची आवश्यकता नाही. त्यांचा जो दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये येणारे जे पेशंट आहेत त्या पेशंटच्या ठिकाणी त्यांनी देवाची अनुभूती घ्यायची आहे. पेशंट हाच देव आहे, रोगी हाच देव आहे त्यांचा. त्या रोगी नावाच्या देवाची औषधाच्या माध्यमातून केलेली सेवा ही डॉक्टरांची तपश्चर्या आहे. पण तो देव आहे असं मानून ती केली पाहिजे. वेळेवरती त्या ठिकाणी गेलं पाहिजे. दवाखान्यामध्ये वेळेवरती गेलं पाहिजे. पेशंट येवोत अथवा न येवोत, डॉक्टर वेळेवरती येतात ही त्यांची खासियत असली पाहिजे. आणि मग त्या रोग्यांची योग्य तऱ्हेनं केलेली तपासणी, त्यांना योग्य दिलेले औषध. कदाचित एखादा दरिद्री असेल, गरीब असेल, डॉक्टरांनी त्याची सर्व फी माफ केली पाहिजे. या पद्धतीनं जर डॉक्टरकी केली तर त्याला वेगळी परमार्थाची आवश्यकता नाही. नामस्मरण करावं, आपला व्यवसाय सांभाळावा, प्रामाणिकपणानं करावं, तेच त्याचं अनुष्ठान ठरतं. प्रत्येक क्षेत्रात वेगळं सांगायला नको. जो ज्या व्यवसायामध्ये आहे त्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणानं तो व्यवसाय करणं आणि इतर वेळेला भगवंताचं नामस्मरण करणं. कारण या कलियुगासाठी नामस्मरणासारखं श्रेष्ठ कोणतेही साधन नाही. कलयुगे कल्मषमानसानां अन्यत्र धर्मे खलु नाधिकारः रामेति वर्णद्वयमादरेण सदा स्मरण मुक्तिमुपैति जंतुः. फक्त 2 अक्षरं सांगितलेली आहेत, राम. श्रीसुद्धा नाही म्हटलं तरी चालेल, फक्त राम म्हणा. त्या वाल्मिकीनं तर मरा म्हटलं. आपण तेवढे काही पापी नाही, आपल्याला राम म्हणता येतं. तेच सतत म्हणण्याचा प्रयत्न करा. श्रद्धेची स्थिरता आणि प्रयत्नाचं सातत्य एवढ्यावरतीच आपल्याला भगवान भेटू शकतो. प्रेम करायचं झालं तर त्या परमेश्वरावरती करा. हाच संदेश आजच्या श्लोकामध्ये समर्थ रामदासांनी आपल्याला दिला. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी,
सदा सर्वदा प्रीती रामी धरावी सुखाची सोये सांडी जीवी करावी सुखाची सोये सांडी जीवी करावी सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. तिकडे धोतर नेसून बसले त्यांना लावा. म्हणणार छोटंसं फार मोठं नको छोटं ते ताना मारत आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी 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 वंदीन अयोध्येचा राजा उच्चारिता राम होय पापक्षय उच्चारिता राम होय पापक्षय उच्चारिता राम 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 उच्चारिता राम होय पापक्षय उच्चारिता राम होय पापक्षय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्यभूमी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा
सन्निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्रांनी वानरांच्या सहाय्यानं सेतुबंधन करून लंकेमध्ये प्रवेश केला आणि शेवटी रावणाला संपवलं. रावणाचा वध केला, सर्व देवांना बंदिवासातून सोडवलं. लंकेच्या राज्याचा अभिषेक विभीषणावरती केला लक्ष्मणाच्या हातून. अशोकवनातून सीता आणली गेली. रामचंद्रांच्या आज्ञेवरून जानकीनं अग्निदिव्य केलं आणि आपण निष्कलंक आहोत याची खात्री जगाची पटवली. आणि आता 14 वर्षांनी अयोध्येला परत जायचं आहे. कुबेराकडून जे जबरदस्तीनं रावणानं विमान मिळवलं होतं त्या विमानामध्ये बसून, पुष्पक विमानामध्ये बसून भगवान रामचंद्र, सीता, लक्ष्मणासह हनुमंत, अंगद, सुग्रीव, नलनील, जांबवंत इत्यादीसह अयोध्येकडे येण्यासाठी निघाले. वाटेमध्ये भरद्वाज ऋषींचा आश्रम लागला. बलाढ्य रावणावरती आपण जो विजय मिळवला तो या भरद्वाज ऋषींच्या आशीर्वादानं मिळवला, या धारणेनं, या श्रद्धेनं. पुनश्च जातानाही रामचंद्र सहपरिवार त्या भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. भरद्वाज ऋषींना विलक्षण आनंद झाला. त्यांनी सीतेसह रामचंद्रांचं स्वागत केलं. रामचंद्रांनी सीतेसह भरद्वाज ऋषींना नमस्कार केला आणि जाण्यासाठी आज्ञा मागितली. भरद्वाज ऋषींनी सांगितलं, जेवण करून जायचं, भोजन केल्या वाचून जायचं नाही. येताना आलात तेव्हा एकटे आला होता, जाताना मी बरोबर सीता आणली आहे. त्यामुळं दाम्पत्य भोजन आमच्या घरी व्हायलाच हवं. रामचंद्रांनी सांगितलं, मुनिवर, खरं म्हणजे तुमच्यासारख्यांच्या घरी आम्ही प्रसाद मागून घ्यावा असं माझं आणि तुमचं नातं आहे, पण आत्ता वेळ नाही आहे. 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 15व्या दिवसाचा सूर्योदय होईल तेव्हा जर तुम्ही मला दिसलात नाही तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन अशी माझ्या भरतानं प्रतिज्ञा केली आहे. आणि त्याच वेळेला मी जर गेलो नाही अयोध्येमध्ये तर माझा भरत बोलल्याप्रमाणे केल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून मुनिराज, आपण मला भोजन करून जाण्याचा आग्रह करू नका. पण ऋषींनी सांगितलं, नाही,
14 वर्ष गेली, एका दिवसानं काय होणार आहे? नाही मुदिराज, मी असं आपल्याला कसं म्हणू की आपण भरताला ओळखत नाही म्हणून? मी तसं काही म्हणणार नाही. पण माझ्या भरताचं राज्यापेक्षा माझ्यावरती प्रेम अधिक आहे. तो खरं म्हणजे राज्य करायला तयार नव्हता. मला परत नेण्यासाठी तो वनात आला होता, पण मीच त्याला सांगितलं, अयोध्येत नाही येणे सत्य हे त्रिवार. 14 वर्ष जोपर्यंत पूर्ण झाली नाही तोपर्यंत हा राम अयोध्येत परत येणार नाही. त्याच्यावरती बरीच खडाजंगी झाली. अखेर वाल्मिकी ऋषी मध्ये पडले. आणखीन अखेर अयोध्येच्या सिंहासनावरती रामचंद्रांच्या पादुका स्थापन करायच्या. आणखीन विश्वस्त म्हणून अनासक्तीनं भरतानं राज्य करायचं, असं भरतानं रामचंद्रांच्या पुढं मांडलं. रामचंद्रांनी त्याला मान्यता दिली. रामचंद्रांनी भरद्वाज ऋषींना सांगितलं, मुदिराज, माझा भरत एक क्षण जरी उशीर झाला तरी तो जिवंत राहणार नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की मला भोजनाचा आग्रह करू नका. पण भरद्वाज मुनी ऐकेनात. त्यांनी सांगितलं, रामा, तुम्हा भावंडांचं प्रेम मी जाणून आहे. तुम्हा भावंडांच्या मध्ये असणारं प्रेम मी पूर्णपणानं जाणून आहे. तरीही माझा तुला आग्रह आहे की तू भोजन करूनच जावंस. आणि त्यासाठी मी तुला एक सांगेन की तुझ्याजवळ जे मारुतीराय आहेत त्यांना पुढं पाठव. त्यांना पुढं पाठव. भरताला निरोप पाठव, रामचंद्र येत आहेत. आणि तू येतोयस हे कळल्यानंतर भरत अयोग्य पद्धतीनं वागणार नाही. तो असं वाईट काही करणार नाही. पण मी तुम्हाला भोजन केल्याशिवाय जाऊ देणार नाही. अखेर या ऋषींचं प्रेम आणि या ऋषींचं सामर्थ्य लक्षात घेऊन रामचंद्रांनी त्या हनुमंताला सांगितलं, हनुमंता, जा जा आणि भरताला सांग मी येतोच आहे. तू पोचतोय तोपर्यंत आम्ही येतोच. ऋषींचा आग्रह मोडणं शक्य नाही. आणि रामचंद्रांची आज्ञा ऐकल्यानंतर हनुमंतानं उड्डाण केलं. जय रघुवीर म्हणोनी उडाला, जय रघुवीर म्हणोनी उडाला, जय रघुवीर. जरा वाजवा ना. माईक वाजवायला नाही सांगितलं. हो, काही पेटीवाले काय सांगतो तुम्हाला, हे चांगले आहेत, हे उत्तम पेटी वाजवतात. पण एक पेटीवाले मला असे भेटले होते. म्हटलं जरा स्वर द्या. त्यांनी पेटीचा स्वर काढला आणि माझ्या हातात दिला. जय रघुवीर म्हणोनी उडाला, जय रघुवीर म्हणोनी उडाला. भुभुकार केला मारुतीने, भुभुकार केला मारुतीने, जय रघुवीर म्हणोनी उडाला. अगोदर त्या पेटीला काय नाही आहे, खर्च नाही आहे. आणि त्यातून असो शेवटचा दिवस गोड बाबा. जय जय रघुवीर समर्थ. मारुतीने उड्डाण केलं. इकडे भरत दिवस गणित बोटी, प्राण ठेवून कंठी, अवचट मज भेटी, होत खाली न मिठी. दिवस मोजतोय. 14 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये भरताच्या एकही दिवशी मनात आलं नाही की हे राज्य आता माझंच. तो काही लोकशाहीतला पुढारी नव्हता.
तो लोकशाहीतला पुढारी नव्हता, तो धर्माच्या राज्यातला रामचंद्रांचा दास होता. तो स्वतःला रामचंद्रांचा दास म्हणून घेत होता आणि म्हणून त्याच्या मनात त्या राज्याविषयी अभिलाषा निर्माण झालीच नाही. दिवस मोजत होता आणि अखेर 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस उगवला. सूर्य उगवल्यापासून या भारताचं लक्ष आहे वाटेकडे. दिवस गणित पोटी प्राण ठेवून कंठी, आज माझे राम मला येऊन भेटणार. आज त्याचं दुसरीकडे कुठाचं लक्ष नाही आहे. तो फक्त रामांची वाट पाहतोय, पण राम येण्याचं चिन्ह काही दिसेना. भारताच्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार येऊ लागले. कदाचित मी रामांना जे सांगितलं की तुम्ही आला नाहीत तर मी अग्निकाष्ठभक्षण करीन, ते करतो की नाही हे बघण्यासाठी तर राम येत नाही, असं तर घडत नाही आहे ना. आणि तसं जर असेल तर मला माझी प्रतिज्ञा पूर्ण केली पाहिजे. 15व्या दिवसाचा पहिला सूर्य उगवल्यानंतर जर मला रामांचं दर्शन झालं नाही तर हा भरत आपला देह ठेवणार नाही. आणि त्यानं चिता रचली, लाकडं गोळा केली, ती विशिष्ट आकारानं भरली, वाट पाहिली. पण आता सूर्योदय होण्याची चिन्ह दिसायला लागली. सूर्योदय होण्याची सगळी लक्षणं प्रकट झाली, तरीही भगवान रामचंद्र येण्याचं लक्षण काही दिसेना. अखेर मी जे बोललो त्याप्रमाणे करतोय सिद्ध करण्यासाठी अग्नी प्रज्वलित केला आणि हा भरत त्या अग्नीमध्ये उडी टाकणार एवढ्यामध्ये पूर्वेच्या दिशेनं आवाज आला, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. पूर्वीच्या दिशेने उड्डाण करून येत असलेला तो मारुती, त्यानं ते बघितलं. भरत आता उडी मारणार, एवढ्यात मारुती राहिले, तिथूनच ओरडून सांगितलं, देह देवाचे मंदिर. भरता, अरे फार मोठ्या कालावधीनंतर आपल्याला हे मनुष्य शरीर मिळालंय, तर असं अग्नीमध्ये जाळण्यासाठी नाही, जिवंतपणे अग्नीमध्ये जाळण्यासाठी नाही. भरताच्या कानावरती तो ध्वनी पडला, आवाज पडला. त्याने बघितलं, ओ हो, हे तर मारुती राय. द्रोणागिरी पर्वत नेत असताना भेट झाली होती आणि तेच आज समोर येत आहेत. काहीतरी रामचंद्रांची वार्ता असणार. आणि म्हणून भरत थांबला आणि एवढ्यात मारुतीराय समोर येऊन उभे राहिले. भरता, माझ्या रामाने तुमची सतत आठवण का काढावी ते आत्ता मला कळलं. रामराजांनी मला बजावून सांगितलं होतं की उशीर करू नकोस. एक क्षणाचा जरी उशीर झाला तरी माझा भरत प्राण ठेवणार नाही. खरंच मला यायला क्षणाचा जरी उशीर झाला असता तरी अनर्थ घडला असता. धन्य आहात तुम्ही की माझ्या रामांचं प्रेम तुम्ही मिळवलं. मारुतीरायाने भरताला नमस्कार केला. भरतानं सांगितलं, मारुतीराय तुम्ही नाही, मीच तुम्हाला नमस्कार करायचा, कारण तुमच्यामुळं माझा प्राण आज वाचला. तुम्ही आलाच नसतात तर मी देहत्याग केला असता. आणि अशा तऱ्हेने या दोघांचं बोलणं चाललं. एवढ्यात श्रीरामरायांचं विमान आलं. रामरायांचं विमान आलं, ते भूमीवरती उतरलं. रामानं भरताला बघितलं, भरतानं रामाला बघितलं. दोघे एकमेकांच्याकडे धावले आणि दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. 14 वर्षानंतर आज भावाभावांचं मिलन झालं होतं, भेट झाली होती. केवढा आनंद झाला होता. भावाभावांच्या भेटीचा आनंद सध्या जो दुर्मिळ झालेला आहे. कोणत्याच नात्यातला आनंद सध्याच्या काळात उरलेला नाही आहे. जणू काही सगळेच परमेश्वरावरती प्रेम करतायत की काय कुणास ठाऊक. हो,
म्हणजे काही लोकांचा स्वभाव बघितल्यानंतर त्यांचा स्वभाव परमार्थासाठी अनुकूल आहे असं वाटतं, पण त्यासाठीच तो वापरत नाहीत. लोकांनी बघितलं, काही क्षणानंतर दोघांनाही कळेना यातला राम कुठला आणि भरत कुठला. हो, 14 वर्ष ज्यानं रामाचं ध्यान केलं होतं त्याच्या ठिकाणी रामचंद्रांचा सारखं सायुज्यता प्राप्त झाली होती, स्वरूपता प्राप्त झाली होती. आणि त्यामुळं लोकांना कळेना यातला राम कुठला आणि भरत कुठला. दोघांनी एकमेकांना गाढ आलिंगन दिलं. भारतानं अयोध्येमध्ये निरोप पाठवला, भगवान प्रभू रामचंद्र येत आहेत, त्यांच्या स्वागताची तयारी करा. आणि अयोध्या नगरी शृंगारलेली आहे, अयोध्या नगरी शृंगारलेली आहे. शत्रुघ्नानं रामचंद्रांच्यासाठी 8 घोडे असणारा रथ आणून दिला. त्या रथामध्ये रामचंद्र, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न इत्यादी मंडळी बसली. त्या घोड्यांच्या खळ्यामध्ये सुवर्णाच्या माळा घातलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आवाज येण्यासाठी घुंगूर बांधलेले आहेत. असा मंजूळ आवाज त्या घुंगराचा होत आहे. आणि हा रामचंद्रांचा रथ अयोध्येमध्ये आला आहे. अयोध्येमध्ये भगवान रामचंद्रांचं धूमधडाक्यात स्वागत झालं आहे. रामचंद्रांच्या वरून दही भात भाकरी ओवाळून टाकण्यात आली, त्यांना औक्षण केलं गेलं. रामचंद्रांनी सीतेसह लक्ष्मणासह सर्व मंडळींसह अयोध्येमध्ये प्रवेश केला. सर्वप्रथम त्यांनी वसिष्ठांना वंदन केलं, कौसल्याला नमस्कार केला, सौमित्रेला नमस्कार केला, सगळ्यांची चौकशी केली. आणि भरताला विचारलं, भरता आई कुठं आहे? अगोदर मला तिला भेटायचं आहे. भरत आणि राम कैकेयीच्या महालात गेले. कैकेयीनं रामाला बघितलं आणि कैकेयीनं तोंड झाकून घेतलं. रामा, मला तुला तोंड दाखवायची लाज वाटते. कैकेयी धुमसुम धुमसुम रडायला लागली. रामचंद्र जवळ गेले, नमस्कार केला आणि सांगितलं, माते, रडण्याचं काही कारण नाही आहे. उलट आपण मला वनवासात पाठवलं आणि म्हणून बऱ्याच काही गोष्टी मला ज्ञात झाल्या. तातच देह भरत महिमा पौरुषम वायुसूनो सक्षंचापि प्लवगनुपते कापि सौमित्र भक्ति सीता सत्य निज भुज बलम वैरिणा वैरभाव ज्ञातम सर्वं तव चरणयोः मातरेश प्रसादः. आईसाहेब, माझ्यावरती असणारं माझ्या पित्याचं प्रेम, माझ्यावरती माझ्या भावाने केलेलं प्रेम, माझ्या जानकीचं पातिव्रत्य, माझ्या स्वतःचा पराक्रम, हनुमंतांचा पराक्रम, हे सगळं तुमच्यामुळं आम्हाला जाणता आलं. त्यामुळं तुम्हाला रडण्याची आवश्यकता नाही आहे. तुमच्यामुळं आम्ही कृतार्थ झालो आहोत. भरतानं वसिष्ठांना सांगितलं, महाराज, आता फार घोळ घालत बसू नका. लवकरचा जो मुहूर्त असेल तो काढा. कारण मागच्या वेळेला आपण बरंच काही शोधत बसलो होतो. याचा परिणाम असा झाला की ज्या मुहूर्तावरती राज्याभिषेक व्हायचा त्याच मुहूर्तावरती रामांना वनवासाला जावं लागलं. तर फक्त शुभ दिवस बघा म्हणजे झालं. शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम. आणि मग वसिष्ठांनी मुहूर्त शोधला आणि अशा या शुभ मुहूर्तावरती वेदमंत्रांच्या घोषामध्ये वसिष्ठांच्या आणि अन्य अनेक ऋषींच्या माध्यमातून भगवान प्रभू रामचंद्रांच्यावरती अयोध्येमध्ये राज्याभिषेक झाला. अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचा जयघोष झाला. राजाधिराज रामचंद्र महाराज की. हां, तुमच्या काय असेल त्यात पण करा. मला जमतं ते मी करतो, तुम्हाला जमतं ते तुम्ही करा. काल्याचं कीर्तन आणि ललिताचं कीर्तन म्हणजे मला ते धर्मसंकटच असतं. राजाधिराज रामचंद्र
प्रभू रामचंद्रांच्यावरती वेदोक्त अभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर सर्वांची भोजनं झाली. आणि भोजन झाल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रांचा दरबार भरला. भोजन झाल्यानंतर रामचंद्रांचा दरबार भरला. आणि या दरबारामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्यासाठी सिंहासन मांडलेलं आहे. त्या सिंहासनासमोर पायघड्या घातलेल्या आहेत. आणि अशा या सिंहासनावरती भगवान प्रभू रामचंद्र आरूढ झालेले आहेत. समर्थ रामदासांनी वर्णन केलं. काय हां, तुम्ही काय ते मला तुमच्या पद्धतीप्रमाणे मला प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं. येतो मी सुरुवात करतोच आहे. रत्नजडित सिंहासन शोभे रघुनंदन, वरी शोभे रघुनंदन, रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन. वामांगिते सीतामाई, वामांगिते सीतामाई, जगज्जननी माझे आई, जगज्जननी माझे आई, रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन. सुवर्णाच्या सिंहासनावरती भगवान प्रभू रामचंद्र सीतेसह लक्ष्मणासह विराजमान झाले. आणि अयोध्येतल्या नागरिकांनी किंवा इतरही अन्य राजांनी भगवान प्रभू रामचंद्रांच्यासाठी काही नजराणे आणले होते. आपल्या भाषेमध्ये आहेर आणलेला होता. सगळ्यात वसिष्ठ ऋषी पुढे झाले. आणि वसिष्ठ ऋषींनी एक विशिष्ट मेखला भगवान प्रभू रामचंद्रांच्या अंगावरती घातलेली आहे. आपल्याला एक छोटासा इतिहास सांगतो. वसिष्ठांनी रामचंद्रांच्या अंगावरती जी मेखला घातली ती मेखला रामचंद्रांनी मारुतीला दिली. आणि ती मेखला मारुतीनं हिमालयामध्ये हनुमंताश्रमामध्ये समर्थ रामदास गेले असताना ती मेखला मारुतीनं रामदासांच्या अंगावरती घातलेली आहे. आता ती मेखला कुठे आहे मला माहीत नाही. ती जशी भवानी तलवार आली आहे असं म्हणतात, कुठेही ती माहीत नाही मला. मध्ये काही असतं ते जागृती येते, पुन्हा ते सगळं झोपवलं जातं. म्हणजे वसिष्ठांनी रामचंद्रांना दिलेली मेखला ती रामचंद्र हनुमंतांना देतात आणि हनुमंत ती मेखला रामदासांना देतात. काय रामदासांचा अधिकार असेल. आणि हे बारामतीकर म्हणतात त्यांची भेटच झाली नाही म्हणे. यांची भेट झाली होती का? सगळ्यांनी आपापले आहेर केले. आणि आता भगवान प्रभू रामचंद्रांनीही ज्यांच्यामुळं आपल्याला आपल्या लंकेमध्ये विजय मिळाला होता त्या सगळ्यांचं कौतुक केलं. सगळ्यांचं कौतुक केलं. दिलं नाही फक्त हनुमंताला दिलं नाही, ते फक्त हनुमंताला दिलं नाही, जानकीला ते खटकलं. रामचंद्रांच्या शेजारीच बसलेली होती. तिला वाटलं हे विसरले. रामचंद्र विसरतील कसे? ते काय तुम्ही आम्हा आहोत काय?
आणि तुम्हाला सांगतो, विसरलो याच्यासारखा दुसरा सोज्वळ शब्द नाही. तुम्हाला सांगतो, विसरलो म्हटल्यानंतर काहीही करू शकत नाही आपण. विसरलो, संपला विषय. रामचंद्रांनी हनुमंताला काही दिलं नाही. जानकीनं विचारलं, अहो काय? हनुमंत, हां त्याचं काय? त्याला द्या ना काहीतरी. तुम्ही नुसतं काहीतरी केल्यासारखं दाखवून त्यांचा सुद्धा सत्कार केलात, ज्याच्यासारखं कोणीच केलं नाही त्याला विसरलात. असं जेव्हा मोठं कार्य असतं ना, तेव्हा काही माणसं नुसतीच धावत असतात इकडून तिकडे, करत काहीच नाहीत. लोकांना मात्र वाटतं की काय 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 कार्य करतोय तो. फक्त इकडनं तिकडे जातो, तिकडनं इकडे जातो, जोरात जातो. लोकांना भासवतो की तो कामात आहे म्हणून काहीही करत नाही. अशा लोकांचा सुद्धा सत्कार केला जातो आणि तुम्ही हनुमंताला काही दिलं नाहीत. तेव्हा प्रभू रामचंद्र गंभीर होऊन म्हणाले, जानकी, हनुमंताच्या योग्यतेचं देण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही. रामचंद्रांनी म्हणावं, हनुमंताला देण्याच्या योग्यतेचं काहीही नाही. हे ऐकल्यानंतर सीता म्हणेल, तुमच्याकडे नाही, माझ्याकडे आहे, मी देते. काय देणार आहेस? हे बघ, तुझ्या देण्याचा काही उपयोग होणार नाही. नाही, मी देणार, दे. जानकीनं हनुमंताला हाक मारली. हनुमंता, हनुमंत काय करत होते हो? कोणाचा सत्कार होतोय, कोणाला काय दिलं जात आहे, असलं काही बघत नव्हते. ते डोळे मिटलेले होते आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणात दंग झालेले होते. कारण आता राम राजा झाला आहे आणि म्हणून ते राजा रामाच्या भजनात नाचत होते. राजा राम राम राम, राजा राम राम राम. बोला, राजा राम राम राम, राजा राम राम राम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की. भगवान रामचंद्रांच्या नामस्मरणात दंग झालेले मारुती त्यांना जानकीनं हाक मारली. हनुमंतांची नामसमाधी भंग पावली. आईसाहेब हाक मारली, हो इकडे ये. मारुतीनं उडी मारली, सीतेजवळ आला, नमस्कार केला. काय आईसाहेब? जानकीनं आपल्या गळ्यातला सुवर्णाचा पृथ्वी मोलाचा हार काढला. जानकीनं आपल्या गळ्यातला सुवर्णाचा पृथ्वी मोलाचा हार काढला आणि तो मारुतीच्या गळ्यात घातला. तो मारुतीच्या गळ्यात हार पडल्यानंतर ते मारुतीला कसं तरीच व्हायला लागला. हे काहीतरी विसंगत आहे. त्याला त्याची एनर्जी वाटायला लागली, असात्म्य वाटायला लागलं की आपल्याला बरं वाटत नाही आहे. काय केलं त्या मारुतीनं? टुणकन उडी मारली आणि एका झाडावर जाऊन बसला. तो हार गळ्यातला बाहेर काढला, त्यातला एक मणी काढला, फोडला, बघितलं, फेकून दिला. असं प्रत्येक मण्याचं केलं. जानकीचा संताप तिकडे अनावर झाला. रामचंद्र म्हणत होते ते बरोबर होतं. तो देण्याच्या योग्यतेचाच नाही, कुठून दिलं कुणास ठाऊक. आईनं दिलेला हार. खरं म्हणजे दागिना आणि दुसऱ्याला देणं, पण तिनं दिला, पण तो द्यायला नको होता. संतापलेल्या जानकनं विचारलं, मारुते काय केलंस तू माझ्या हाराचं? तुला नको होता तर घ्यायचा नाही ना, फोडून टाकलास. मारुतीनं सांगितलं, आईसाहेब रागावू नका, आईसाहेब रागावू नका. पण हा मारुती फक्त एकच रत्न मानतो, कौसल्या कुक्षी संभवम.
कौसल्येनं ज्याला जन्म दिला तो राम रत्नमहं वंदे कौसल्या कोक्षी संभवम. रामरत्नापासून हा मारुती दुसरं काही जाणत नाही, फक्त तो राम जाणतो. रामाशिवाय मला या जगात काहीच प्रिय नाही. त्या तुमच्या सुवर्णाच्या माळेच्या मण्यामध्ये फोडून बघितलं, कुठंच राम दिसला नाही म्हणून फेकून दिला. हे ऐकल्यानंतर जानकीनं विचारलं, मारुते तुझ्यात तरी राम आहे का? आईसाहेब काय विचारलं? तुझ्यात तरी राम आहे का बघायचा आहे तुम्हाला? साहेब तुम्हाला माझ्यातला राम बघायचा आहे? हा बघा असं म्हणून आपले धारदार नख, त्या नखाने आपली छाती फाडली आणि त्या जानकीला तिच्यासह त्याच्या हृदयामध्ये भगवान रामचंद्रांचं दर्शन घडलं. राजाधिराज रामचंद्र. काय हो, कालचा उपवास एवढा लागला? इतके लोक उपवास करायला लागले? काल गुरुवार होता काही लोकांचा, काही लोक रामनवमीचा उपवास करतात म्हणे. आणि त्याचा परिणाम म्हणून मी राजाधिराज रामचंद्र इथंच थांबलो. जयसुद्धा कोणी फारसं म्हटलं नाही. उद्या इथे येणार नाही आहे मी, अजून 10 मिनिटांनी मी इथून जाणार आहे. पुन्हा मी आपल्याला त्रास देणार नाही आहे. राजाधिराज रामचंद्र महाराज की. भगवान रामचंद्रांचं दर्शन जानकीला घडलं आणि जानकीला हनुमंतांच्या योग्यतेची खात्री पटली. आणि हे सगळं त्या बिभीषणानं बघितलं बरं का. बिभीषणाच्या लक्षात आलं की हनुमंतांच्या हृदयात राम प्रगट झालेत आणि बिभीषणाचा चेहरा पडला. बिभीषणाचा चेहरा पडला. तो वसिष्ठांच्याकडे गेला, आणखीन सांगितलं, महाराज रामचंद्रांनी मला लंकेचं राज्य दिलं, पण हनुमंताला जे दिलं ते नाही मला दिलं. तेव्हा वसिष्ठांनी त्या बिभीषणाला सांगितलं, वसिष्ठा ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. तू जेव्हा रामचंद्रांच्याकडे आलास तेव्हा काय म्हणालास? त्यक्त्वा दारांश्च पुत्रांश्च. रामा मी तुमच्याकडे माझी पत्नी टाकून, मुलं बाळ टाकून तुमच्याकडे आलोय. उपकार केलेस काय? तू आलास रामचंद्रांच्याकडे, त्यांना सांगायला लागलास मी तुमच्याकडे हे टाकलंय, मी तुमच्यासाठी हे टाकून दिलंय. असं सांगून उपयोग नसतो. सांगितलं की त्याचं सगळं निघून जातं. आपुली आपण सांगे कीर्ती तो एक पढत मूर्ख. त्या न्यायानं तुझ्याकडे त्यांनी बघितलं, तुला लंकेचं राज्य दिलं, तुला चिरंजीवही केलं की अजून काय करायचं? अजून रामाने जे हनुमंताला दिलं ते जर तुला मिळवायचं असेल तर तुला हनुमंतांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवावा लागेल. असं होतं रामाचं आणि हनुमंतांचं नातं. तुका म्हणे संत मागे झाले कैसे, आपण भावे तैसे तेव्हा कळे. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. संत कसे असतात ते सांगता येत नाही, तसं व्हावं लागतं. आणि आता भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनावरती विराजमान झालेले आहेत. लोकांनी त्यांच्याकडून प्रसादाची अपेक्षा केली. सद्गुरु जावा प्रसादची झडकरी, सद्गुरु जावा प्रसादची झडकरी, सद्गुरु जावा प्रसादची झडकरी. सद्गुरु जावा प्रसादची झडकरी, सद्गुरु जावा प्रसादची झडकरी. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. भगवान रामचंद्रांच्या प्रसादाच्यामुळं सगळ्या संकटांचं निवारण होतं. असा तो प्रसाद सगळ्या भक्तांना, सगळ्या प्रजेला प्राप्त झाला. आणि आता भगवान रामचंद्रांचं तीर्थ
प्रसाद हा सगळ्यांना मिळतोय. तीर्थचरणीचे शीतळ, तीर्थचरणीचे शीतळ, तीर्थ गळा तुळशीची माळ, गळा तुळशीची माळ, तीर्थचरणी दूधच आहे. शंका आली असेल म्हणून मी रुमाल काढला होता, पण आवश्यकता झाली. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, सब संतन की जय. इतुके झड करी पाठवावे, सांडूनी सर्व ही धंदा हरिसे पदवंदा पदवंदा, सांडूनी सर्व ही धंदा प्रभुचे पदवंदा पदवंदा, सांडूनी सर्व ही धंदा हरिसे पदवंदा पदवंदा. इतुके झड करी पाठवावे, इतुके झड करी पाठवावे, नाहीतर बळीया होऊन रहावे, नाहीतरी बळीया होऊन रहावे, तीर्थचरणीचे महाप्रसाद ताटीचा, महाप्रसाद ताटीचा, विडा आपुले हातीचा, विडा आपुले हातीचा, तीर्थचरणीचे टिळा चंदन केशराचा, टिळा चंदन केशराचा, झगा आपुले अंगीचा, झगा आपुले अंगीचा, तीर्थचरणीचे शीतळ. म्हणे जग मित्र नागा, म्हणे जग मित्र नागा, देवा लागी जाऊन या सांगा, तीर्थचरणीचे शीतळ, तीर्थचरणीचे शीतळ, तीर्थचरणीचे शीतळ. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. आकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविक हसी,
नामा म्हणे तया असावे कल्याण यामुखी निधान पांडुरंग रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। भगवान प्रभू रामचंद्रांचं राज्य सुरू झालं, रामराज्य सुरू झालं. आता आनंदाला तोटा नाही, पण आपण त्या रामावरतीच प्रेम करायला शिकलं पाहिजे, म्हणजे मग आनंदी आनंद आहे. आणि म्हणून मूळ श्लोकामध्ये समर्थ रामदास आपल्याला सांगतात, सदा सर्वदा राम सदा सर्वदा प्रीती रामी धरावी सदा सर्वदा राम सदा सर्वदा प्रीती रामी धरावी सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. गेले 8 दिवस या ठिकाणी आपण भगवान प्रभू रामरायांच्या चरित्राचं अवगाहन केलं. सर्वांनी उत्तम अशा प्रकारची साथ दिली, सगळ्यांनी वेळ पाळली. विशेषतः म्हणजे आम्हाला जे आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी होते त्यांनी वेळ पाळली. रिक्षावाले हिंदू होते आणि नुसते हिंदू नव्हते, त्यांनी कायम त्यांच्या कपाळाला कुंकू असतं बरं का. हो, असे सारथी आम्हाला मिळाले. जोशी कुटुंब तर अत्यंत वेळ पाळणारं कुटुंब आहे. भगवान रामचंद्रांची त्यांच्यासह आपल्या सगळ्यांच्यावरती कायम स्वरूपाची कृपा राहावी अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून एकच मागणं त्यांच्याजवळ मागायचं, हे चिदान दे गा देवा तुझा गुण गाईन आवडी हे जी माझी तर नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे घातला तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला हे